नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये. आज तुम्हाला मी पनीर चीज पराठा कसा बनवते पण साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा असा, मुलांनाही खूप आवडेल असा आहे. खूपच छान लागतो. खूप माझ्या घरात खूप आवडला माझ्या लेकीला. तर म्हटलं चला तुमच्या सर्वच ही रेसिपी शेअर करावी म्हणून मी रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण काठापर्यंत आपलं पनीर आणि चीज पसरलेलं आहे. अजिबात फाटत नाही लाटताना आपण. चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण. एक वाटी मी पनीर घेतलेलं आहे. खिसलेलं आहे मी, बारीक करायचं नाही खिसून. त्याच्यामुळे आपल्याला 1 क्यूब इतकं मी चीज टाकणार आहे. टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायला तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालणार आहे. पण मी टाकणार आहे. खूप टेस्ट छान येते. सो चला मी चीज खिसून घेते. 1/2 टीस्पून इतके मी गरम मसाला ॲड केलेला आहे, 1/4 टीस्पून इतकी चाट मसाला आणि 1 टीस्पून इतकं आपल्याला, तर तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही रेड चिली पावडर यूज करू शकता. मी 1 टीस्पून इतकी काश्मीरी चिली पावडर यूज करते. चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला. इथे मी 2 मिरच्या घेतल्या बारीक कट करून, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्याला हे ॲड करायचं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तुम्ही मिरची एक्स्ट्रा वाढवू शकता. आता सगळं आपण हे मिक्स करून घेऊया. आपण चपातीला पीठ मळत असते त्याप्रमाणेच मी पीठ मळून घेतलेलं, त्याचे मी गोळे करून घेते आहे. आणि पनीरचे पण मी गोळे करून ठेवलेले 4, त्याची टोटली 5 झाल्यात माझे पराठे. मी नंतर मग एक्स्ट्रा थोडं 2 केले. नंतर मग थोडंसं ह्याच्यात ॲडजस्ट करून 1 झाला. असं टोटल माझे 5 पराठे झाले. तर आपण जसे मोदक करतो आपल्याला गोल अशी वाटी टाईप पुरी टोप करायची. त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे पुरणपोळीसारखं, आणि ते घट्ट बंद करून घ्यायचं आहे. आणि सगळे मी अगोदर सगळे सारण भरून घेते पिठामध्ये. नंतर मी एकदाच लाटते. अशा प्रकारे आपल्याला सारण भरायचं आहे. मी पुरीसारखं जाडसर पुरीसारखं हाताने पसरवून करते. त्याच्यामध्ये आपल्याला ते पनीरचा जो मी गोळा बनवतो तो ॲड करायचा आहे ना. पुरणपोळीला पुरण कसं भरतो त्याप्रमाणे हे भरून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी सगळे प्रकारचे भरून घेते. आणि आता तुम्हाला मी लाटून दाखवते. लाटताना पण माझे पुरणपोळी नाही, तुम्ही बघू शकता लाटताना पण माझा एकही पराठा फाटत नव्हता. मी याच्यामध्ये मैद्याचं पीठ घेतलेलं आहे लाटताना, जेणेकरून आपली पराठा आहे जो फाटू नये. तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने मी पराठा लाटत आहे. आणि व्यवस्थित सगळे पराठे मी अगोदर लाटून घेतले, नंतर मग भाजायला घेतले, की मला सवयच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू पटापट माझे पराठे लाटून होत आहेत. अशा प्रकारे सगळे पराठे मी लाटून घेते आहे. तुम्हाला दाखवते आपलं पराठा करण्याची पद्धत. तुम्ही पाहू शकतात किती हलक्या हाताने मी पराठा लाटत आहे. सगळे माझे पराठे अजिबात फाटले नाही आहेत, व्यवस्थित छान पूर्ण पराठा झालेला आहे. चला आता पराठा आपला शेकायला घेऊया. कारण मी बिडाचा तवा घेते, माझ्याकडे बिडाचा तवा आहे. तो आधी मी त्याच्यावर तूप टाकलेलं आहे आणि गॅस मी स्लो ठेवलेला आहे. स्लो गॅसवर बिडाच्या तव्यावर तुम्ही पराठा करताना कधी पण स्लो गॅसच ठेवायचा आहे. फास्ट गॅस ठेवला तर तुमचा पराठा लवकर करपतो. म्हणून मी स्लो गॅसवरतीच पराठा आपली एक साईड छान शिजवून द्यायची आहे. आणि एक साईड शिजली की दुसरी साईड आपल्याला टाकायची आहे. आणि हेल्दी पण आहे, मुलांसाठी पण आहे, टिफिनला तुम्ही देऊ शकतात. तुम्ही पाहू शकता आपली एक साईड छान शिजून झालेली आहे. आपण चपाती जशी भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला पराठाही भाजायचा. आणि माझा पराठा आहे ना छान फुल्लाही होता, तुम्हाला दिसेलच पुढे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. खूपच पराठा यम्मी लागतो. आणि अजिबात तुम्ही पाहू अजिबात माझा पराठा फाटलेला नाही आहे कुठे लाटताना. तुम्ही बघू शकता तुटलेला पण नाही आहे, सारण पण बाहेर आलेला नाही आहे. इतकं तुम्ही बघू शकता माझा पराठा हळूहळू फुलत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलला पण करा. तर आता काय CBSE बोर्डवाल्यांची शाळाला सुट्टी पडलेली आहे, पण त्यांच्यात एप्रिलपासून शाळा चालू होतील. तर त्यांना टिफिनला ही रेसिपी परफेक्ट आहे. तुम्ही माझा पराठा छान फुलला होता व्यवस्थित असा. तर आपण तुम्ही तूप किंवा बटर लावू शकता. तुम्हाला दुसरा पराठाही मी आता
करून दाखवत मी सगळे जे पराठे आहेत ते मी स्लो गॅसवरच केलेले आहेत. मी गॅस फास्ट केलेला नाही किंवा गॅस तुम्ही फास्ट केला तर पराठा आपला करपू शकतो आणि फुलतही नाही. त्याच्यामुळे मी लो गॅसवरतीच मी सगळे पराठे केलेले आहेत. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटूया नवीन रेसिपीसोबत.